हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज मी बनवणार आहे पास्ता। त्यासाठी मी पास्ता घेऊन आले होते। तर इथं मी सॉस पण घेतलेला आहे, पास्ता सॉस, रेड चिली सॉस आणि मायोनीज पण घेतलेला आहे। त्यानंतर मग मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। काही भाज्या पण चिरून घेतलेल्या आहेत, जसे की कांदा, टोमॅटो, शिमला मिरची भरपूर सारी चिरून घेतलेली आहे। तर पास्त्यासाठी हे सगळे चिरून घेतल्यानं की खूप छान पास्ता लागतो। तर मी घरच्या घरी असा रेडीमेड पास्ता मी कधी बनवत नाही, घरच्या घरी असा आणून पास्ता बनवते। तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला पण बनवायचा असेल, तुमच्या मुलांना पण आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल। तर आता पास्ता मी छानपैकी असा पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे, फक्त पास्ता घ्यायचा आहे। तर पास्ता छानपैकी उकडलेला आहे आणि आता त्याच्यानंतर मी चाळणीमध्ये पास्ता काढून घेते, जेणेकरून जे काही जास्त एक्स्ट्राचं पाणी असेल ना त्यामध्ये ते सगळं ड्रेन होऊन जाईल आणि आपला पास्ता मोकळा मोकळा होईल। तर आता हे सगळं काढून घेतल्यानंतर आता मी एक कढई पण ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकले। जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं टाकू शकतो किंवा आपण बटरसुद्धा वापरू शकतो, पण मी तर तेलाचा वापर केला आहे। त्याच्यानंतर मी थोडीशी जिरी टाकली आहे, नंतर लसूण टाकला आहे भरपूर सारा, कारण पास्ता म्हटलं की लसूण येतो आणि लसूण खूप छान लागतो पास्त्यामध्ये। लसूण छानपैकी असा फ्राय केला आहे। त्यानंतर मग बारीक चिरलेला कांदासुद्धा मी तेलामध्ये टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला जास्त गोल्डन भाजायचा नाही आहे, फक्त थोडासाच गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। तोच पास्त्यामध्ये खूप छान टेस्ट लागते। त्यानंतर मग एक टोमॅटो चिरलेला होता, टोमॅटोसुद्धा मी त्यामध्ये घातलेला आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे लाल, पिवळी, हिरवी कोणतीही शिमला मिरची असेल ती तुम्ही वापरू शकता, खूप छान टेस्ट येते। तुम्हाला जेवढ्या भाज्या वापरायच्यात ना पास्त्यामध्ये तेवढ्या तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे एवढ्या भाज्या अवेलेबल होत्या म्हणून मग मी ह्या भाज्या वापरलेल्या आहेत आणि हे छान असं परतून घेतले तेलामध्ये। तुम्ही पाहू शकताय शिमला मिरची, टोमॅटो, कांदा सॉफ्ट पडेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। त्यानंतर मी थोडंसं 1 चमचा काळं मीठ वापरलेलं आहे, काळ्या मिठाने खूप छान टेस्ट येते पास्त्याची आणि हे छान असं आता परतून घ्यायचं। त्याच्यानंतर पिझ्झा सॉस घेतलेला आहे मी, पास्त्यासाठी पिझ्झा सॉस टाकल्यानंतर टेस्ट छान येते। त्यानंतर रेड चिली सॉस पण टाकलेला आहे, थोडंसं झणझणीतच लागतं त्यामुळे मग थोडं जास्त घेतलेलं आहे 2 चमचे। त्यानंतर एकत्र करून घेतलेलं आहे मी, हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे तेलामध्ये आणि हे छानपैकी परतत आले की त्याच्यामध्ये परत पुन्हा आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत। मसाल्यांमध्ये मीठ असतं पण आपल्याला थोडंसं हवं असतं मीठ, कारण पास्त्यामध्ये मीठ अजून थोडंसं लागतं म्हणून थोडं मीठ ॲड केले। त्यानंतर मायोनीज पण ह्याच्यामध्ये मी ॲड करते। तर पास्त्यामध्ये मायोनीज टाकल्यानंतर टेस्ट भारी येते आणि मुलांना मायोनीज खूप आवडतं। तर मायोनीज पण ह्याच्यामध्ये टाकले, तुम्ही वरूनसुद्धा मायोनीज टाकून खाऊ शकता, पण मी मसाल्यामध्येच मायोनीज परतून घेतलेला आहे। खूप छान लागतं, टेस्टी लागतं आणि क्रीमी अशी चव येते, त्याला टेक्स्चर क्रीमी येतं। त्यानंतर आता जो पास्ता मी सगळा फ्राय करून घेतला आहे तो पास्ता आता उकडून घेतला आहे तो पास्ता आता सगळ्या मसाल्यामध्ये मी ॲड केला आहे आणि हे छान असं आता परतून घेते। पटपट परतून घ्यायचं, नाही तर पास्ता खाली लागण्याची शक्यता असते। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यानंतरच आपल्याला पास्ता परतून घ्यायचा। एवढा सुंदर वास येत होता ना की कधी खायला असं झालं होतं, एवढा भारी लागतो हा पास्ता। तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा, खूप भारी लागतो। आता मी हे छान असं परतून घेते, एकत्र करते, सगळ्या पास्त्याला मसाला लागला पाहिजे। आता तुम्ही पाहू शकताय मी जवळजवळ 5 मिनिटे परतले आणि त्याच्यानंतर पाहू शकताय पास्ता आपला रेडी झालेला आहे आणि आता मी हा प्लेटमध्ये सर्व करणार आहे। परीला आमच्या पास्ता खूप आवडतो, तर असं मध्ये आधी मला वेगवेगळं काही ना काही बनवावं लागतं। तर आता सर्व करून घेते मी आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। अजून तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे पण मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आणि अजून एक गोष्ट मला म्हणायची आहे की यूट्यूबवरती खूप सारे नवीन नवीन चॅनल ओपन होत आहेत आणि त्यांचे एका दिवसामध्ये इतके व्ह्यूज वाढत आहेत आणि मी इतकी मेहनत करूनसुद्धा आपले व्ह्यूज जास्त जात नाहीत, त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा। तुमच्या सपोर्टशिवाय हे काही शक्य नाही आहे। तर परीला पण आता मी पास्ता खायला दिलेला आहे आणि तिला खूप पास्ता आवडलेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला का? आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, बाय।